नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, महाराष्ट्राच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठी रंगत जमली होती. चर्चेअंती ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपेक्षा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर खूप काही मोठमोठ्या घडामोडी झाल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणारे काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली याबाबत संभ्रम अजूनही कायम आहे. अशातच विश्वजित कदम यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याने या संभ्रमात आणखी भर पडली. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साहित्य विश्वास पाटील यांच्यासमोर विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे की कदम आणि पाटलांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत, मात्र कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे 4 जूनला नक्कीच समजेल. कदम यांनी हे कोठ्यात जे काही टाकणारे वक्तव्य त्यांना केले त्यात विश्वास पाटील यांनी ही संधी साधत बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असं देखील म्हटलं. म्हणजे विशाल, विश्वजित कदम, मशाल कुणाची, या सगळ्या गोष्टींवर आता चर्चा चालू आहे. दरम्यान विश्वजित कदम यांनी आज केलेल्या वक्तव्याने त्यांच्या यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक असतानाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मदत केली आहे की काय अशी चर्चांना आता सगळीकडे, जी काही सांगलीची लोकसभा आहे त्या सांगलीमध्ये सगळीकडे आता याची चर्चा होते. मग जर विचार केला आपण, थोडासा बारकाईने विचार केला तर सांगलीमध्ये किती मतदान झालं, टक्केवारी काय आहे, तर सांगली लोकसभासाठी 2019 मध्ये 65.38% मतदान झाले होते. 2024च्या निवडणुकीत 3.11% मतदानाची घट होऊन 62.27% एवढं झालं. या घटलेल्या टक्केवारीचा फटका भाजपचे खासदार संजय पाटील यांनाही अपक्ष विशाल पाटील यांना बसणार. याविषयी तर्कवितर्क मतदारसंघांमध्ये सुरू आहेत. या दोघांना धक्का देऊनही महाविकास आघाडीचे पैलवान चंद्रहार पाटील चमत्कार दाखवणार की काय अशी चर्चा आता सगळीकडे रंगली. कारण की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेंची हवा आहे तसंच दिसतंय. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. मतदार यादीमध्ये घोळ, ईव्हीएम मधील बिघाड, तुरळक वादावादी वेगवेगळ्या ही काही प्रक्रिया सुरळीत पार पडली असं वाटत नव्हतं. निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभावी जनजागृतीची कडे पाठ फिरवून नागरिकांनी मतदान करण्यास निरुत्साह दाखवला होता. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 20 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. 20 जरी असले तरी प्रत्यक्षात 3च हे दावेदार होते. भाजपचे संजय पाटील यांनी उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील अशी दुरंगी लढत होईल की काय अशी चर्चा सुरुवातीला रंगली होती. विश्वास पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी बंडखोरी केली असं सांगितलं गेलं. यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची तिरंगी झाली. 2019 साली 65.38% मतदान झाले होते. या निवडणुकीमध्ये संजय पाटील यांनी बाजी मारली होती, पण निवडणुकीच्या दुसऱ्या क्रमांकावर विश्वास पाटील राहिले होते. त्यामुळे 2024च्या या निवडणुकीमध्ये मतदानाच्या आकडेवारीचे सर्वांचे लक्ष होते. पण जर मतदार आणि प्रशासनाच्या निरुत्साहामुळे मतदानाची आकडेवारी जरी 3.11% घट झाली असली तरी टोटल 62.27% मतदान आहे. आणि 2019चा जरी विचार केला आपण तर ज्या मताधिक्याच्या फरकाने पाटील हे मागच्या वेळेस राहिले होते तर ते यावेळेस चांगल्या मताने देखील निवडून येऊ शकता. बरं, जर बघायला गेलं तर चंद्रहार पाटील पहिलेच तास निवडणूक लढवत आहे आणि दुसरीकडे जर बघायला गेलं त्यांना सहानुभूतीची लाट ज्याला आपण म्हणतोय सध्या महाराष्ट्रामध्ये, जशी 2014च्या वेळेस मोदींची लाट आली होती त्या पद्धतीने महाराष्ट्राची जर लाट बघायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची लाट आहे आणि या लाटेचा नक्कीच चंद्रहार पाटलांना फायदा होणार आहे. दुसरी बाजू म्हणजे जे काही विश्वजित कदम आहेत किंवा त्यांच्या समोर जे होते की अपक्ष उमेदवार यांनी जे काही बंड केले त्या बंडाचाही फायदा हे चंद्रहार पाटलांना होऊ शकतो. बघूया 4 जूनला काय होणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.